स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आजमेर सौंदाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील अतुल पवार यांच्या काकडीच्या शेतामध्ये आलेलो आहे। आणि अतुल भाऊ यांनी त्यांच्या 1 एकर क्षेत्रामध्ये काकडीची लागवड केलेली आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्लॉट या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल। तर या प्लॉटमध्ये त्यांनी खत व्यवस्थापन काय केलं हे त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहे। आणि खताचा बेसल डोस भरताना त्यांनी काय वापरलेलं आहे, ज्याच्यामुळे हा काकडीचा प्लॉट जो आहे तो अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। कालच या काकडीचा पहिला तोडा झालाय आणि साधारणपणे 1.5 टन इतकं चांगलं उत्पादन या प्लॉट मधून त्यांना निघालेलं आहे। तर आज आपण अतुल भाऊकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी या काकडीला बेसल डोस साठी काय वापरलेलं आहे, खताचं नियोजन काय आहे, तुम्ही खत काय वापरलेत बेसल डोस मध्ये। सर, मी अगोदर आपली ओळख करून देतो। ओके। मी अतुल पवार, अजमेर सौंदाने। तर मी काकडीसाठी आज जवळजवळ आपला 47 दिवसाचा प्लॉट आहे सर। मी संवर्धन म्हणून मला आयरे साहेबांनी, ब्राह्मणगाव मधून आयरे साहेब आहेत आमचे कायमचे, म्हणजे असं मार्गदर्शन करणारे। तर मी 7-8 गोणी वापरले, 8 गोणी जवळजवळ, 2 ट्रॉली खत, परत 1800च्या 2 गोणी, असं हे मी मिक्स करून पूर्ण बेसल डोस टाकला आहे। आणि मला संवर्धन, मी आता 2 ओळी टाकलं नव्हतं संवर्धन, मला रिझल्ट बघायचा होता। तर ती काकडी अगोदर डायरेक्ट अर्ध्यापेक्षाही कमी आहे, तिथं एकच कॅरेट निघालं आणि याच्यात प्रत्येक लाईन मध्ये 2-2 कॅरेट निघत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी संवर्धन मी वापरलं नाही, कारण मला रिझल्ट पाहिजे होता। कारण मी डाळिंबालाही वापरलंय, तिथं पण मला चांगला रिझल्ट मिळाला। म्हणजे आयरे साहेबांनी मला जे सांगितलं होतं ते खरोखर मला त्यांनीच सांगितलं होतं, तुला रिझल्ट बघायचा असेल तर तू 2 ओळी सोडून दे। कारण मला अगोदर विश्वास नव्हता, मग मी तसं केलं। मग आज मी सरांना मीच फोन केला, सर म्हटलं ये बघा, बघून घ्या। मित्रांनो, आपण पलीकडे ज्या 2 ओळींना संवर्धन वापरलेलं नाही तो पण तुम्हाला त्या 2 ओळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे। आणि या प्लॉट मध्ये त्यांनी या बाजूला संवर्धन वापरलंय, या एका लाईनला 2 कॅरेट काकडीचे त्यांना काल निघालेत। आणि पलीकडे ज्या ठिकाणी संवर्धन वापरलेलं नाही त्या ठिकाणी एका लाईनला फक्त एकच कॅरेट निघालेला आहे। आणि पहिलाच तोडा जवळजवळ 1.5 टनाचा आहे। माझे पण एक मित्र आहेत, त्यांनी म्हणजे वापरलं नाही ते, त्यांचा 27 कॅरेट फक्त तोडा निघाला एवढ्या क्षेत्रामध्ये। दुसऱ्या बाजूला त्यांच्या मित्राचा प्लॉट आहे, तिथं फक्त 27 कॅरेट एवढंच उत्पन्न आलं। आणि या प्लॉट मध्ये 1.5 टन एवढं विक्रमी उत्पादन पहिल्याच तोड्यामध्ये त्यांना मिळालेलं आहे। याचं जे गमक आहे, रश आहे, त्यांना जे तुम्ही त्या काकडी पिकाची कशी काळजी घेणार याच्यावर उत्पन्न अवलंबून आहे। शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी मी तुम्हाला याच्यासाठी आणलं की अतुल भाऊंना संवर्धन वापरताना असं सांगितलं होतं की तुम्ही एक लाईनला संवर्धन लावू नका, म्हणजे तुम्हाला त्या लाईनचा काय फरक पडतो, संवर्धन खतामुळे कशी वाढ आणि निरोगीपणा राहतो हे दाखवता येईल। तर आज आपण हेच बघतो इथे की ज्या लाईनला त्यांनी संवर्धन लावलं नाही ती लाईन बघा खाली कशी आहे, तिची वाढ बघा, आणि इकडे बघा ही किती वाढलेलं आहे। एकाच प्लॉटमधल्या 2 लाईनी आहे। अतुल भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल तुम्हाला काय वाटलं दोघांमधला फरक? शेतकरी बंधूंनो, हे पहा, मला आयरे साहेबांनी सांगितलं होतं एक लाईन तुम्हाला रिझल्ट संवर्धनचा बघायचा आहे ना, एक लाईन सोडून द्या। ही लाईन बघा, संवर्धन बिलकुल न टाकलेली, आणि इथं ही लाईन बघा, एवढा फरक म्हणजे खूपच फरक आहे, डायरेक्ट 50% जास्त। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं अतुल भाऊ की लोकांनी संवर्धन वापरलं पाहिजे, फायदेशीर वापरलं, खूप शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि कमी खर्चामध्ये, कमी खर्चात। म्हणजे साधारण तुम्ही या पूर्ण एकरभर प्लॉटला किती संवर्धनच्या बॅग वापरल्या होत्या? मी 10 बॅग वापरल्या। शेतकरी बंधूंना नमस्कार। आज आपण माझे शेतकरी श्री अतुल पवार यांच्या काकडीच्या प्लॉटला व्हिजिट करायला आलेलो आहोत। हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू असा आहे की माझ्या सल्ल्याने मी शेतकऱ्यांना नेहमी हे सांगू इच्छितो की तुम्ही पिकाची ओळख आधी करून घ्या। औषध कंपन्यांना कोणते आपलं नाव ठेवायचा हेतू नाही आहे, परंतु शेतकऱ्याने जर पिकाला ओळखून घेतलं, त्याच्यावर येणाऱ्या किडी, त्याच्यावर येणारे रोग, किती अंतरावर ते लावलं गेलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, असं जर शेतकऱ्याने प्रॉपर केलं तर कमी खर्चात असं दर्जेदार उत्पन्न येऊ शकतं। अतुल भाऊंनी जेव्हा काकडी लावायचा माझ्याकडे प्रस्ताव सांगितला
मी त्यांना म्हटलं व्हरायटी कोणती का असेना, व्हरायटी ही नंतरचा पार्ट आहे, परंतु तुम्ही जर काळजी घेतली तर तुम्हाला यश मिळेल. आणि कालच त्यांना 1.5 टनचा तोडा लाभलेला आहे. आपण ह्या प्लॉटला तुम्हाला बी ते संवर्धन खत वापरायला लावलं, हो हो. ती बॅग दाखवा शेतकऱ्यांना. ही संवर्धन. ही बॅग, अच्छा, ही बॅग आपण संवर्धनची बेसल डोसला यांनी वापरलेली आहे. त्याच्यासोबत ज्यावेळी काकडी 4 पानावर आली त्यावेळी ह्युमिक ॲसिड आपण देण्याची प्रथा आहे. तर आम्हाला कृषीटेक कंपनीचं फ्लोरा हे ह्युमिक ॲसिड सगळ्यात आवडलेलं, त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले वाटले. याचा अर्थ बाकीच्यांचं खराब आहे असं आमचं म्हणणं नाही, पण मला जे चांगलं वाटतं ते मी माझ्या शेतकऱ्यांना सांगतो. त्यांनी फ्लोरा आणि निमॅटोडच्या गाठी होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून निमॅटोसान ड्रीपमधून यांनी 1-1 किलो एकरी आपण सोडलेलं आहे. डाळिंबाला आपण दिलं. हो, आणि यांच्या डाळिंबाचाही प्लॉट माझ्याकडे, त्यालाही त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना हे रिझल्ट मिळालेले आहे. आता राहिला प्रश्न ज्या पिकावर येणाऱ्या किडींची गोष्ट, तर नागाळी म्हणा, वेलवर्गीय पिकांवर ज्या किडी येतात किंवा थ्रिप्स येतो, या सगळ्यांकरता त्यांनी नो थ्रिप्स म्हणून त्यांचं आपण प्रॉडक्ट वापरलं हो. होतं. त्याच्यानंतर तुम्हाला असा रसशोषक किडींनी त्रास दिला का? नाही नाही. तुम्हाला नंतर कुठे किडा- नागाळी वाटली का? नाही नाही. फक्त खालच्या पानांवर अगोदरच होती. हा, तेवढी तेवढी नंतर तेवढी. कंट्रोल जाय. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना ज्या ज्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितलं करायला, त्याच्याने आज तुम्ही शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. तुम्हाला कृषीटेकचे हे प्रॉडक्ट वापरण्याने, जसं इकोसाईड नो थ्रिप्सने तुम्हाला सकिंग पेस्टवर कंट्रोल मिळाला आणि ग्रोस्टीमुळे तुमच्या काकडीला सेटिंगला मदत झाली. तर तुम्हाला कृषीटेकचे हे प्रॉडक्ट वापरून समाधान वाटलं का? हो, 100%. तुम्ही हेच बघून मागताय. मी अच्छा. तुम्हाला बोललो ना का. म्हणजे तुमचे मित्र असं म्हणतात की आम्हाला पण हे हो, प्रॉडक्ट हो. वापरायचे आहे. काय तुम्ही काय वापरलं? अच्छा अच्छा, ते- आम्हाला सांगा. म्हणजे थोडक्यात नंतर बोलतो. तर बुवा थोडक्यात म्हणा की तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की कृषीटेक कंपनीचे प्रॉडक्ट दर्जेदार वाटतं का नाही वाटत? मी 100%, कारण शेतकरी खूप खर्च आता वाढला आहे. हो. मला जो रिझल्ट मिळाला, खरंच हे प्रोडक्ट 100% वापरावे मी हे आवाहन करतो. आणि शेतकरीला कमीत कमी खर्चात, खूप पण खर्च नाही,